जावई, आज 8 दिवस झाले हे माझ्यासोबत बोलत नाही आणि मी यांच्यासोबत बोलत नाही। एका मुलाला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये हे झोपतात आणि एका मुलीला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये मी झोपते। पण असो, पती हेच परमेश्वर असतोय ना। एकदा सोडून 4दा आवाज दिलं पण त्यांच्या शब्दाचा मान नाही केलं मी ना। आणि हो, त्यांच्या शब्दाचा मान करेलच, पण केव्हा? जेव्हा मी आपल्या पूजा आठवेल तेव्हा। आणि तसं मी असून आज आपल्या गावचे मंडई निमित्ताला त्यांच्याकडे पाहुणे येतील, माझे पण पाहुणे येतील आणि त्यांच्या समोर जरी आपण अभूलन राहिलं तर आपल्या घराची कीर्ती चांगली जाईल का? नाही ना। तर देवपूजा आठवते आणि त्याच्या शब्दाचा मान करते। करती हूँ तुम्हारा व्रत मैं, करती हूँ तुम्हारा व्रत मैं, स्वीकार करो माँ। मझधार से मैं अटके बेड़ा पार करो माँ, बेड़ा पार करो माँ। हे माँ संतोषी, हे माँ संतोषी,
आजूबाजूला बसलेली असेल, कदाचित आवाज नसेल गेला, नाहीतर मग कुठेतरी कामामध्ये गुंतलेली असेल. चला आवाज देऊन पाहतो. म्हटलं माझ राधा 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 ग राधा ग राधा. करिता वाटेल म्हटलं बंटीचे बाबा हो. काय म्हणाले बा? मी काय म्हणत आहो, काय बाई 15 दिवस बोलली ना भाऊ, 15 दिवस झाले बोलली नाही. कारण आता काहीतरी काम असेल तिच्या काहीतरी काम असेल म्हणून मिट्टू सारखी मोठी गोड गोड बोलून राहिली. विचारून पाहतो. राधा काय हो? कुठे गेली होती म्हटलं? माय कुठे जाणार बा? आज आपल्या गावची मंडळी हा आणि मंडळी निमित्तानं हा. तुमच्या बहीण भाटवे येतील, हो माझ्या गावचे पण पाहुणे येतील. हो. पण त्याच्यासाठी नाचाचा प्रबंध करत होती. नाश्त्याचा प्रबंध करत होती. होई ना. अरे बाबा, बरोबर आहे. पण मी म्हणतो काय पाहुण्यांचं तर झालं, बर पाहुण्यांचं केलं, पण त्याच्यासाठी जे लागत आहे, आपण पोहे वगैरे आणली असती, हो आहे ना, होई ना. पण त्याच्यासाठी लागणारा खर्च जो आहे हो. तो आपला भागेल का? नाही. कारण तू घरामध्ये 15 दिवस झाले तर माठ तिथल्या तिथं दिसून राहिला मला. तर काय करू? विकायला गेली नाही ना तू? म्हणजे मी हो. म्हणजे काय ठेका पचवतो ठेवली आहे का? आ? ठेका पत्र हो निंग निंग दिवसाला तोच माझा येतो, निंग निंग दिवसाला तोच माझा येतो. ठेका पत्र नाही, हा? हा प्रपंचाचा गड आहे. तर मी काय करू? कारण तो केलं नाही तर पैसे येतील कुठून? असं हा, कारण आज मुलांचं शिक्षण आहे, हो हा, आपला पोटा पाण्याचा प्रश्न आहे, होई ना. हा, तो कुठून तरी आपला पार करावा लागेल ना. म्हणजे मी नाही एकटी ना. एकटीनं तुला एकटं ज्यासाठी कोणा सांगितलं? मी जे बाहेर काम करतो, हम्म. हा, ते मी करतो आणि घरचे काम कोण करेल? मी मग हा तुझा झाला ना. ते मला माहिती नाही. हा, ते सारं मला माहिती नाही. मग काय करतोय? हा दया दुधाचा धंदा मी करणार नाही. मग काय करणार तू? मी वैतागून गेली. या दया दुधाच्या धंद्यानं? हो बरं सांग, तुझा कोणता धंदा आहे? आपल्याकडे 4 गायी आहेत, हो 4 म्हशी आहेत हो आणि 3 एकर कास्तकारी सुद्धा आहे. हो. तर ती सारं विकून टाकायची. विकून टाकायचं? वय. बरं ठीक आहे, तुझ्या म्हणल्यानं विकले आणि आपण नागपूरला जायचं. नागपूरला जाऊ. हो बरं, सुंदरस एक फ्लॅट घ्यायचं. फ्लॅट घेऊ, 3 मजल्याची बिल्डिंग बनवायची बनवायचं. आणि दुसरं तिसरं मजलं राहिलं हा, ते किराणा द्यायचं आणि खालच्या मजल्यामध्ये आपण राहायची. मग तिथं मी कोणतं काम करेन? तुम्ही काहीच नाही करायचं. हा, तुम्ही फक्त खुर्चीवर बसून राहायचं. मी खुर्चीवर बसेल. हो. हा, मी चालली नाट्यामध्ये लावण्या करायला. लावण्या करायला? हो. तुला लावण्या जमतात? माये माय अहो जेव्हा नवीन वर्षाला गॅदरिंग व्हायची ना, हा, तेव्हा मी लावणी करताना फर्स्ट नंबरवर यायची. हो का? हा. बरं अशी कर, तुम्हाला इथेच एखादी लावणी करून दाखव बरं. मग पाच की हो दाखवते. बसुनी पलंगी घ्या पानाचा विडा, बसुनी पलंगी घ्या पानाचा विडा, प्रेमाने कुरेवार ते मी तिथे घ्या साजना मला. ऐकत का? अहो ऐकलेत का?
आजही रात्री मिलेला सीमत रही मुखड़ा 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 तेरा रात्री मिलेला सीमत रही मुखड़ा राधा, काय हे आहे का तुझे डान्स? मग काय म्हणत्यात अगं या गावात मला लोक काय म्हणतात? पाटील हो पाटील म्हणतात. हो आणि हे जेव्हा तू असं डान्स करायसाठी जेव्हा जाशील आणि लोकांना कळेल की ही पाटलाची घरवाली आहे का रे, ही नाचत आहे, ही पाटलाची घरवाली, म्हणजे माझी प्रेस्टीज गावामध्ये काय राहील? अवा, माझी गोष्ट ऐकता लोक चालत्या गाड्याची किलोटी कशी काढायची ते लोकांना चांगल्यानं समजते. राधा, मला ते म्हणायचं नाही आहे काय की माझ्या प्रेस्टीज कडे पाय, माझी प्रेस्टीज काय आहे म्हणून मला काय म्हणायचं आहे राधा? हे आता हे मी मारलं, तुला राग आलं नाहीतर काय राग कशाचा आला तुला माय बाप हो, बाई कुणाचीच असो मारल्याने सुधारणार नाही, मारल्याने सुधारणार का नाही, उलट
माझ्या घराचं वाटोळ होऊन जाईल हो. म्हणून मी बाईला मारणार नाही आणि बाईला हातही लावला नाही. आणि मी मार खाणारही नाही. कारण हा उलट संसार बिघडण्याचं काय झालं. पण मी तिला माझे आचार विचार सांगतो. मी तिला आचार विचार सांगतो. म्हणून माझ्या पत्नीला माझं काय म्हणणार राधा. राधा मी काय म्हणतो. काय हे माठ घे हं? आणि बाजाराला जा. तुम्ही मला काय कच्च्या गोळ्या खेळण्यावरही समजल्या का. हा? म्हणजे तुला बाजाराला जायचं नाही. मी नाही म्हटलं तर नाही. ऐक माझे विचार मी का सांगतो तुला. सांगा किंवा झुळक आली वाऱ्याची संसाराला कमी नाही लेखायचं. संसारासाठी सारं जहर अर्पण करावं लागतं. त्याच्यानंतर हे अन्न तांदळाचं अन्न आपल्याला आपल्या पोटामध्ये जातं. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर चालणार नाही. कारण आपल्या घराचं वाटोळं होऊन जाईल. होईल ना. म्हणून संसार नाही साधा विचारायला वाग तू दूरसी जगन हे कठीण आहे कर्तव्य जाग तू जगन हे कठीण आहे कर्तव्य जाग तू
जाणार नाही बाजाराला? कारभारी मला एक सांगता, म्हणून तुम्हाला हे म्हणायचं होतं का नाही की राधा. मी माझ्या पत्नीला एवढं समजावून सांगत आहे पण मी ऐकली नाही. ऐकला म्हणून मला काय म्हणायचं, उन्नती मानवणे काही मोठी केली, बरा परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली, परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली, हे दांडी मारली पावसाने हा राधा. अहो पण वेळेवर पाणी पडत नाही, नाही वेळेवर पाणी पडत नाही आणि आपल्या धानाचं नुकसान पहिला. होते. कारण कधी कधी वेळेअभावी पाणी केव्हाही पडते आणि आपल्या धानाचं नुकसान होय. होते ना. होय म्हणून आपल्यावर तो कास्तकाराचा आपला सावकाराचा कर्ज पडलेला राहतो. हा बरोबर धान पिकत नाही, द्यायचं कशाने, हा म्हणून मोठा विचार येते ना. म्हणून उन्नती मानवने अगलाही मोठी केली, परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली, परिणाम निसर्गावर कठीण वेळ आली, गाडी मारली पावसाने सांग पिकल का शेती, नाही शेतकरी झाला जंगल जीवनाची माती, शेतकरी झाला जंगल जीवनाची माती, साधून घे तू लोभ दे, बरा जगणे हा जगणे कसं? जगणे कठीण आहे, कर्तव्य जाग तू कर, जगणे कठीण आहे, कर्तव्य जाग तू राधा. काय हो माठ घ्या आणि बाजाराला जा. तुम्ही अरा म्हणा बरा म्हणा. आता एवढे विचार सांगितले तुला, तुला एवढे विचार सांगितल्यावरही तुला पटत नाही. कारभारी दादा बाजाराला जा. तुम्ही मला अरा म्हणा बरा म्हणा. या दयाला किळे लागू द्या, अड्या लागू द्या, सोडू द्या, पण हे माठ घेत नाही, बाजारला जात नाही. दहाचे दहा नाही तर नका जाऊ. हा 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 माझा डोंगरा नाही जात. तुम्ही जा. अरे पाटील रामराम, मुलतिया मायने बहीण बा संध्याकाळच्या लहानपणात तो घरचा. अरे पाटील नमस्कार. अरे पाटील जय भीम. पाहिलं भाऊ, मी पाटला सोबत तीनदा केला, तीनदा. कोणी एकच वेळा करते, मी 3 वेळा केला. एकदा रामराम, एकदा नमस्कार, एकदा जय भीम. रामाच्या नावाने काय याच्या नाकाचा शेंडा वगैरे होते का जी? अरे नाही नाही, राम राम घेता तर नमस्कार घेता, नाही नमस्कार घेता तर सीधी साधी जय भीम तरी म्हणता. पाटील साहेब नमस्कार. अरे पाटील साहेब नमस्कार. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. कायची भाडीची नमस्कार लमच्या गोंगले. अरे माझ्या घरी येऊनच तू मला कोंबीला म्हणून मोठा थंडीनं कळकत दिसते का? का हो पाटील साहेब, मला एक सांगा,
या गावामध्ये का तुम्ही दोघे तेवढं बायको आहा का? नाही गावात पुष्कळचे लोक आहेत, भरपूर लोक आहेत. नाही नाही मला वाटून राहिलं तुमच्या दोघांच बायकोचं लग्न झालं, नवरा बायकोचं. नाही भावाची काय तुम्हाला कचकची आहेत का? अरे सर्वच लोकांचे लग्न झालं. हाय सर्व लोकांचे लग्न झाले म्हणतो पाटील. दिवसभर काम कष्ट करता, संध्याकाळी घरी येता, एचएमडीचा भात खाता, हा. बाजू उतरायची झोपून जाताना पहाटे पहाटेच काम कातर डोकर बाकर करता. काहून तुला घरी नाही होत का ग? ओ पाटील, हम रखते तो बघते नाही, खाते तो हकते नाही. हा मी माणूस आहोत 3 फुटाचा, हा 3 फुटाचा. गोष्टी सांगतो 6.5 फुटाच्या. हा माणूस 3 फुटाचा, गोष्टी 6.5 फुटाच्या सांगते. हे, कशा? पाटील हा बायको थर्र भेटे, ठरवले होते. माझी बायको. हा पाटील साहेब, हा माझी बायको जर संडास का जात असली, हा एक आवाज जर मारलो का नाही, हा डबा फेकून देते ना, सिद्धी सावधान मध्ये होते. आवरामध्ये उभी होते. बाकीच्या जागा झालं तर बोलायची. हा ते बायकोची गोष्ट सोडा हो. हा माझ्या घरची कोंबडी सांगा ना जी. कोंबडी? हा त्या घरची कोंबडी का करते? असं मैदान आहे माहित. हा इकडून कार्यक्रमाला जर घरी चालला गेलो, हा माझी कोंबडी मैदानात चरतच राहते. हा मी इकडून चालला गेलो, चालला गेला, माझी नजर तिच्या नजर पळून गेली. पळून गेली. नजर संघटना पाहिलं की नाही? हा. रेल्वेच्या तरी एवढं मोठं अंड देते. त्याच्या बहिणीला पाहिला एवढा मोठा अंडा. हे कोण? कोण हे? हे कोण? तुला माहित नाही? नाही तू नाही ओळखलं हिला? नाही. माझी बायको आहे ती. मी तुमची बायको हो. हे मी तर फुलमोगऱ्याची पिंगलवाली असेल म्हणलो. त्या मतीन मतीन. काही बोलता का रे? हे तुमची बायको आहे. बायको आहे माझी. हे हे असं भोंगसूळ. काही बोलते. हे माझी बायको कुठं? घरी आहे. पाटील साहेब, हा मी जर तुमच्या घरातून आपल्या घराकडे चालला गेलो, चालला गेला. नुसतं असं दरवाजाचे पाय ठेवलं का नाही, काय बोलला? माझी बायको दरवाजातून पाहते. का म्हणते? का म्हणते? हा अव या हा आसूचे पप्पा. हा तुम्हाला नाही म्हणा. हा अव या हा. पहिले करून घ्या. का करून घ्या म्हणते? तर मग असा सीधा बोलला. मग जशी माझी बायको मला करून घ्या म्हणते जेवण, हा तशी तुमची बायको तुम्हाला देते का जेवण? याचा डोका का काम नाही करत आता. हा? हो? काहून हा पागल झाला? म्हणजे कुठे मारतो का मी? खरंच माझी बायको मला देईल नाही का जी? सांगा आता, तुम्हीच सांगा. काय लंबनाक करून सांगून राहिलं की हे माझी बायको मला नाही देईल का म्हणते? आता तुम्ही खरं सांगा बाबाजी, याच्या बायकोने याला दिलं नसतं जेवण, ते याच्या डोक्यावरची केस गेले असते का जी? अरे बया, तुला नाही कळत. हा, आमच्या कास्तकार लोकांवर हा, सारं टेन्शन राहते. हा, मुलीच्या लग्न आहे, हा, हा. शेती पिकवायची आहे, हा. तो करू काय ना आता. शेती पिकून नाही राहिली, हा. मग कर्ज लोकांचा देऊ कसा? हा. हा सारा टेन्शन आमच्या शेतकऱ्यावर राहते. काही टेन्शन वेन्शन नाही पाटील. झाला तुवा खेळ खत्ता मिट्टू झोऱ्या. तू या तू इंजिनियर का म्हणते? सकाळी उठते 4 वाजता हा ब्रह्ममुहूर्तावर. हा का म्हणते? का म्हणते? उठा उठा हो सगळं जण, हा घोड असल्या हा. देवाचे नामस्मरण असं मला मिट्टू म्हणते. असा तुझा मिट्टू म्हणते. हा. हा. तसा तो एवढा याचा आहे साधा. तू आपल्या घरी जा, होची पाटील साहेब. मग आपल्या पत्नीला घेऊन ये. पाटील साहेब, हा तुम्ही सांगायला मी ऐकली नाही कधी. आता तसा हुशार आहेस का तू? बरं आण लवकर आण पण. मी आपल्या घरी जातो, हा आपल्या बायकोला घेऊन येतो. घेऊन ये. मी कधी येईन? हा माझी बायको येईल का? नाही. त्यासाठी एक काम करा, का करून सांग. आलूवर पाव मारून ठेवा. ओ बापरे, एवढ्या कोंबडीचा आहे करो बा. अरे घोको पिंजरा इकडे इकडे रे इकडे. अरे हा एवढा लंबा नाक करून सांगून राहिला मी तर कधी येईन, पण माझी बायको कधी येत नाही. हा आणि हा एवढा लंबा नाक करून सरळ सांगून राहिला. त्या दिवशी शेणाचा वर्ग घेऊन खात टाकायला जात होती खातावर. अशी म्हणणं खातावर टाकायची होती म्हणून. ते तुझी राग. नाही बायको हो बाई. अरे मला सांग, गावगायाच्या नात्यानं कोण होते माझी नाती? तर मग का झाला म्हणलो तर 4 चौघामध्ये राग म्हणतात. एवढा राग आला का रे तुले? नाही पाटील बाई, हा? मला राग नाही यायला. हा? मला टोपल्याने टोपलाभर तुला लाळ आला. उगा काय? अरे मला सांग, हा, त्या दिवशी गेली हात टाकाले, हा, ते तुझी बायको दरवाजामध्ये बसली होती हा.
आणि अशी पिल्लूच्या वाणी गुजूर 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 पाय. तिची आदतच तशी आहे मालकीच्या वरी पोहाची. पण अशी नाही म्हणली, अशी नाही म्हणली की पाणी बाई या ना, पाणी प्या ना, द्या चाय द्या, चुरा द्या, सुपारी द्या, लवंग द्या, ढोला द्या, मिठाची द्या, आई द्या, पोळी द्या. म्हणलं काय? म्हणजे तुझे लवंग खावायचं सवय आहे ना. हो. ते एक काम कर ना, का रे? धरणं माझ्या वेळा लवंग खोटं आहे रे? धर अर्धाली खाऊन दाखवतो. हा? का रे? त्या चिमणी लवंग का करत असतं? चिमणी नाही पुरी कडक आहे. हो, कळलं काय? ते एकच लवंग का तुला बायकोला देतो? मी एकच लवंग नसे खिशामध्ये लोन केला आहे. म्हणजे पुढे घेऊन आलास का रे? मग तुला माहित होता पाटील बाई लवंग खाते म्हणून? पाटील बाई लवंग खाते ना मी खातो कारण मला रोज प्रोग्राम करावा लागते. हो, बरोबर आहे नाही का? कधीच का अरे हरकंड्या, हा घोगो पिंजऱ्या, चिचडीच्या चिंपटा, बिना घेतीच्या किडेल्या वांग्या, मग तर सांगून राहिला आणून पोवा. अरे येतो माझ्या लात्रा, बनवताचे तुझ्यासाठी गरम गरम दुधीचे वडे आणि केळाचा कालवण आणि दोन्ही पोटाचा. ए माझे माव साऱ्या वस्तूचे वळे खाय पण मी तुतीचे वळे नाही खात माझे बुद्धी माझ्या हातात भेटू दे. नाही नाही तुझ्या बुद्धी माझ्या हातात भेटू दे. एका बुद्धीने दोन फलक्या केलं त्या बुद्धीच्या केवढा हलकट मला सावधी मी मला का करत होती त्या पाटाची दहाची झाडपत झाडाची खूप खपवून टाकली. आळ्यावरची पिपरावरची नदीवरची नाल्यावरची याच्यावरची त्याच्यावरची घरी पाहिलं तर त्याला त्याची इज्जत नाही. आज माझ्या गावले मंडळी निमित्त सिंगल प्रोग्राम बायकोकडे गेलो. बायकोला म्हणलं सिंगल प्रोग्राम पाहायला जायचा आहे म्हणलं 10 रुपये दे म्हणलं 10 रुपये. जसं 10 रुपयाचं नाव घेतलं बा हे पेट्टा कोणता घेऊन थांबली का दातकड का हात नाही काय दातकड का हात तस म्हणलं. अरे भाऊ साऱ्या गोष्टी परवडल्या पण बायको नाही परवडली. एक जर झोंबली का नाही तर पुरा रक्कत पुल्याच्या सोडली नाही गेचोडीच्या वाटी. पण बायको भेटेल ना का जी बायको भेटते. कोणी म्हणतात बायको दारू पेल्यानं भेटते, गोष्ट खोटी आहे. कोणी म्हणतात बायको मारल्यानं भेटते, गोष्ट खोटी आहे भाऊ. बायको भेटते काय ना, बायको भेट तुमच्या प्रेमाना. तुम्ही कुठूनही या बायको सोबत 2 शब्द प्रेमाचे बोला तर बायको तुमच्या सोबत प्रेमानं बोला. अन्यथा तुम्ही दारू पिऊन आल्या आणि तिच्या डोळ्याला जर दिसल्या का नाही ते दुरूनच पाहते. अगे आला म्हणते माझ्या घरचा कारण आहे बाबा डोला येणं म्हणते ये नाही तुले बोंगडे हानीमध्ये राहतील तर. म्हणून माझ्या बापो हो तुम्हाला माझी 10 बोटाची विनंती आहे. दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको. ए महिला मंडळ तुम्हाला सांगतो तुम्हाला 33% आरक्षण आहे. त्या आरक्षणाचं पालन करा आणि तुमच्या घरचा माणूस दारू पिऊन आला एक काम करा, दोन्ही हात धरा, दोन्ही पाय धरा ना दन्न दरवाजामध्ये आदळून द्या. दुसऱ्या दिवशी दारू बंद. घरी जातो बायकोला चिकण्या चपला चपला करतो पाटलाच्या घरी घेऊन येतो. आणि जरी का माझी बायको नाही आली तर काही याच्या बापाचे नोकर आहो 2-4 बोत्रे आणावं घेतो मस्त टर्रा पुछपतो. चला घरी गेलो पाहिजे. काहीतरी गुणगुणत गेलो पाहिजे तर वाट कर मग आता वाट काय कर भावची. अरे काटा छुपा अरे कुहू कुहू कोकिलवाणी अरे कुहू कुहू अरे कुहू कुहू कोकिलवाणी आणि भीमा तुझी गातो मी गाणी
हो कुठं गेली असं म्हणतो दोनचे दोन दरवाजे लावून ठेवलं ना बिचारी घरामध्ये काय करून राहिले काय माहित आवाज मारून पाहतो पोट्याचे माय पाल्याची आई कटोरीचे मम्मी यक्षाचे मा गेंड्याचे माय चला बाई सकाळी उठली सारवण केली आंघोळ झाली तुळशी समोर आंघोळी घातली आता देवाची आराधना करते नंतर मी माझ्या पत्र्याला आवाज देते आ बाजूला काळा मणी ग आग सोन्याचा डोला बाजूला काळा मणी ग आग सुखी माझ्या कुंकवाचा धनी ग आग सुखी माझ्या कुंकवाचा धनी आग सुखी माझ्या कुंकवाचा धनी ग आग सुखी माझ्या कुंकवाचा धनी कुंकवाचा धनी पाहिल्या माया बायकोला केवढी फिकर आहे माई लवकर नाही मेला पाहिजे म्हणते मस्त भक्ती संगीतामध्ये लीन आहे सोन्याच्या डोरला बाजूला काळा मणी ग अन सुखी ठेव देवा कुंकवाचा धनी ग आहे का तुमच्या गावामध्ये एखादी बायको अशी नाही आहे का इतकी प्रेमळ बायको आहे का काय प्रेमाने सांगून राहिली आणि मी आवाज मारून राहिला वरतात घंटा झाला बायको येव पण तिच्या कानाला आवाज नसेल गेला का कारभान ग कारभान ग माझे गोपे 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 आली वा कोणाची म्हणजे तुमची आली तुम्हा बायको नाही माय कसं दिसते भैया मला नाही वाटत तुम्हाला बायको नाही मी तुमचा नवरा हो का बोलते जसा आपण पहिले असा तो होता नव्हता ना कसा होता लालही लाल बापा आबा आपल्या गावची मंडई आज हा म्हणजे हो मंडई तुम्ही लाल साडी घातली म्हणजे लालबाला घाललीस का हो मी तर म्हणलो हे लाल गायवाली कोठून आली बापा म्हणलो दूध घेऊन हो आणि तुम्ही मेंढेवाले मी दिसूनच राहिलो डॉक्टर काय का ते काय म्हणता जशी लाल गायवाली लागली हो तुम्ही मेंढेवाले म्हणजे हो तुम्ही बोकडे घेऊन आहो तुम्ही काय म्हणता कामाचा कोण घेते कुठे गेलतीस म्हणजे हा आबा घरामागे उपयोग होती पाहिल्या
एवढ्या लोकांमध्ये म्हणते जी घरामध्ये उपडत होती या माय बाबा घरामध्ये का उपडत होती का म्हणजे तुम्हाला माहित नाही घरामाग काय लावलाय? घराच्या मागं म्हणणं घराच्या मागं टमाटरचा रोप लावला, हा. मिरची लावली, हा. सांबार लावली, किती बोट बोट कचरा झाला तो उपडत होती. म्हणजे घरातला कचरा उपडत उपडत होती. होतीस. हो, मागचा मागचा आणि हा पुढचा कोण उपडत तुमची बहीण. माय बहीण उपडत बापा काय झालं? तू खाशीन माल हा. मस्त एचएमटीचा पांढरा पांढरा हात बापा काय झालं? हा? बापा? हा बोक्या बनशील हो. आणि माय बहीण येईल ते उपडत बसन बापा दिवाळीला 15 दिवस चांगली बोकून जाते, हा तर काय झालं उपडलं कचरा तर? तिचा अधिकार आहे हा. त्या आपल्या अधिकाराला राहू शकते 15 दिवस नाही हा. साल 6 महिना राहू शकते तिच्या बापा. तिच्या बापाची कमाई आहे हा. तिचा अधिकार आहे आणि मला तर एक दिवस माहेरीला राहू द्यावं. असं राहू देईन हो. हा, बहिणीला 15 दिवस राहून नाही. घरी ठेवायचं आणि बायकोला एक दिवस नाही ठेवायचं. हे कुठचं न्याय आहे? या बापाची ती आहेच का हो आहेच का म्हणजे? हा. नवऱ्याच्या ती बापाच्या ती नाही भेटत कन्या हा. नवऱ्याच्या राजा हो, चालवतात काय सांगता? बरं मग बापाकडून सोन्याच्या चेन अंगठी घेतल्या. तो फुकट्यामध्ये सोन्याची चैन रंगती देते काय? बापा घेतल्या नाही? नाही नाही तो फुकट्या देते का नाही घेतल्या का? हा हा. जे परंपरा चालू आहे जे रूढी चालू आहे हा. तेवढंच देणं जास्त त्याच्यावर तर काहीच नाही दिलं बापा हा हो. मग का हो ते उपडल्यानं होईल का बाकीचा धंदा केल्यानं होईल बापा काय झालं? तुला माहित आहे काय झालं? एक गोष्ट झाली काय झाली? नव्हती होऊन गेली माय काय झालं मग? पाटलीन तुझी वाली कोण होते पाटली हो? आपल्या गावची का? हो. अहो, माझी बाल मैत्रीण आहे. आपल्या गावची नाही हा. फुलमोगऱ्याची हो हो त्याची. हे पहिले आपल्या गावातली नाही सांगितलं त्या फुलमोगऱ्याची पाटली सांगितलं का ती? हो. आपल्या गावचीच पाटली न हो. का सांगू हो? काय झालं मग? तिची पुरीच खराब अरे झाली बा! तब्येत वगैरे मला झटकाच लागला बाई. तसं म्हणानं काही दूरचे डॉक्टर येऊन गेले वगैरे माय. ताकदीने इंजेक्शन बसते हो. पण दवाई अंदर नाही जाय माझ बायको माय दवाई कुठं जाते? या तोंडात का बोलतो? इले जागा नसेल का जी माई कधी इंजेक्शन घेतलीच नाही तू आपण दवाई नाही जात म्हणल्यानं म्हणून म्हटली मी. बहिमा हे का पागल आहे का काय बहिरी आहे जी हा. मी म्हणतो दवाई जाते ते मध्ये कोटी जाते तुम्ही सांगलो की या तोंडात माझ्या तोंडात कशी जाईल? इंजेक्शन तिने लागल आणि दवाई माझ्या तोंडात जाईल का? तुला समजायला पाहिजे ना की ज्या ठिकाणी इंजेक्शन टोचतं हो. ती दवाई जाते हो का? मग कमडीला दिला तर कमडीत जाते हा. हाताला दिला तर हातात जाते. बरोबर आहे. मग एवढी अक्कल नसेल नाही. हो. फक्त दुधूची काची अक्कल आहे काय ऐकायची? लाल गायवाली चालव का काढते तिच्यासाठी खरंच का तिची तब्येत खराब आहे? खरंच तब्येत खराब आहे हवं माय हवं राया चाला राया हवं माझी मैत्रीण मरून जाईन राया हवं तिले भेट घेऊ द्या राया हवं तिच्या सगळं दोन शब्द. या माय बहीण माझ्या काय ठरलं तुम्हाला? या गावचा मारुती दसरा बाहेर जात हा. भिल्ला बाई मी म्हणून राहिली बाई का माझी मैत्रीण मरून जाईन चला चला म्हणून. लावलं हा. हो बाई एकटा जागा मारून राहिला जागा नाही पडतवे. तर तू बदलव देशील तेव्हा बदलवीत ते एकच काय जागा दाखवत असतं दोन दोन जागा कावल्या दाखवत असतं दुसरं काही बोलता. तो का- तो घमिल्याचा घमिला बाहेर सामने आणून मार. चालव का धरते चला मी माझ्या मैत्रिणीसाठी सेफ धरते चिक्कू धरते अंगूर धरते. कोणता डॉक्टर सांगा होय हो तुले बाय त्या शेपानं अंगुरानं आणि त्या केरानं तब्येत होते म्हणून तर काय झालं होते? ते केरं सोड
हा ते शेपई सोड काय आणि ते अंगुरे फेकून दे. हा तिच्यासाठी एक वस्तू धर चांगली काय वाली. धरू 2 किलो सरकीन 1 किलो ढेप धर. हो तुमच्या बहिणीसमोर मांडायला चला अगे माय खाऊन. पानव केवढा मोठा आहे आ! आणि केवढा लंबा पण आहे बाई हे का भोकड्या का लंबानं का अहो पाटलाचा बाळा म्हटलं अशी सांगती काय बहीण मग हा. तरी मग तू इले का लंबा दिसला ना लाकूड दिसला बाप्पा. हो ग हा एवढा पाटलाचा लंबा हा. चक्रा धाकला गाव लाकूड पाटलाचा लंबा खाऊ नाही. काव नाही पाटील लंबा आहे म्हणून त्याचा लंबा आहे वाळा. बघा आणि आपला मी आकुळा म्हणून आपला आकुळा आहे वाळा. हो का हो? आपली तणाची झोपली नसे हो नाही का बरोबर आहे मग हो पण एवढी गोष्ट आहे हा. मला या पाटलाच्या घरी हा. ह्या बाया हे माणसं हे पोरं बाळ कशासाठी आली पाटलींची पावाले का बा? तबे तसे म्हणालो हे माणसं होत, हो ह्या माणसं ह्या बाया होत, हा बाया होत हे बरोबर होत. हो तू सुदर्शन म्हणलो या डिसेंबर महिन्यात मग काय झालं व पण मला खरं नाही लागे काय झालं तू जानेवारी मध्ये सुदर्शन म्हणून. माही माणसं होत ना मग. हे माणसं होत, हो ह्या बाया होत, हो हे बरोबर. हो हे बैताळ काय हे माणसं नव्हे, कोण होत ह्या बाया नव्हे. ह्या बाया नाही हा पाटलाच्या अंगणामध्ये समाध्या आपल्या समाध्या पाहिजे ना. मा एवढ्या मोठ्या समाध्या इकडे पाहिजे ना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. माय बाई इकडे पाय दुर्गा मा शारदा मा काली तोंड फाडू फाडू आहे. मा तोंड फाडू फाडू काय झालं पाटलाला आवाज देऊ का? ध्यान पाटलेल्या वा पाटील साहेब नमस्कार. काहू नाही झाला तो कामधंदा. पाटील साहेब नमस्कार. आवा तो चाट मसालेवाला आला असल बाहेर जाऊन पहा म्हणते. अहो हा आलू टिकी चाट मसालावाला नव्हे का वो? आता गुपचूप वाला होय. यासाठी घेऊनच आलो 2 गुपचूप. खट्टा मिठा पाणीने वरतून सेवाचे दाणे घेणं धरणं खाजो कच्चो कच्चो. पाटील साहेब नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. आल्या भोकनाय भाड्याचा बैल. आम्ही दोघे नवरा बायको इथं उभे आलो. आल्या का माझ्या साहेब म्हणते तुमच्या भोकण टिकल्या कोण कोण आल्या का का म्हणल्या कोण कोण आल्या आम्ही कोंबड्या पिले म्हशी गायला सांड्या सांड्या बिना शिंगाचा. आता त्याने साराला नाही म्हणाला वा. याचं काय रे, कोणता काम आहे आमच्या घरी? तर हे कोण होतं बाबा हिला ओळखल्या नाही नाही हा मा नवरा हो मी त्याची बायको हो. हा नवरा ना तू त्याची बायको हम्म. हे कसं काय मला नाही समजलं नाही म्हणजे फरक कसा काय खरं त्याच्यासाठी बुद्धीच्या विकास न अकलीचा प्रकाश पडायला लागते. कसा माझा आजा म्हणे आजामध्ये हे काय नारायण म्हणे मी जर बनून गेलो म्हणे आणि तू जर लग्न करशील म्हणे हा. तर आपल्यासाठी बायको 1.25 हात उच मागलं म्हणे. हात उच. याला कारण आहे म्हणे. कारण कारण तू ठेंग नाहीस म्हणे हा न बायको जर ठेंगणी मागलास म्हणे हा न उद्या जी होणारी पिलार आहे म्हणे जे संतती बरोबर संतती हा धर हातात गिळ झाले म्हणे हा तर पुणे सर्कसी मध्ये भरती करशील म्हणे. हा ती गोष्ट जाऊ द्या. कोणती केव्हाली तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांगतो. मुद्द्याची गोष्ट सांग पाटील साहेब हा आम्ही दोघे नवरा बायको या रस्त्यांच्या जाताना असला जात असल्या किंवा वावरा शेताकडे जाताना जात असल्या न वाटण्याच्या माहीत तब्येत बिघडून येते. बिघडून गेली माझी बायको का करते काय करते म्हणजे आपल्या कड्यावर मानते असे माय लेकरं दिसतात. म्हणजे आता माझ्या लक्षात आलं म्हणजे बाईमध्ये सर्व गुण संपन्न आहे सगळे गुण संपन्न. आई बनते माय बनते पोरगी बनते मग बायको तर बायको तर आहेच मग जिंगाणी भर मग आता मी काय म्हणतो हा. तुझ्या पत्नीला पाठवते का बाजारला
दोघे त्यातला बायको बाजूला व्हा बरं.